फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना। आज आहे 5वी माळ आणि आजचा आहे कलर आहे हिरवा। बघा, मी इथं चंदनाची पानं आणली होती आणि चंदनाच्या पाण्याची माळ केल्यावर दाखवलेली आहे। तुमच्याकडे कशी करतात चंदनाची माळ मला नक्की कमेंट करून सांगा। आणि माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, मी इथं देवीची आरती करून घेत आहे। आधी उदबत्ती लावते, पाणी वगैरे घातलेलं आहे मी, आणि दिवा तर आधीच आहे तेवत। आणि आरतीसाठी मी दिवे लावून घेतलेले आहेत तुपाचे, आणि कापूर पण जाळून घेतलेला आहे। त्यानंतर मी माळा बांधलेल्या आहेत, परत हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे। परत आरती मी करत आहे। आरती करतानाचा मी घेतलेला नाही, खूप वेळ लागतो म्हणून थोडंसं क्लिप घेतलेला आहे। आणि त्यानंतर बघा, मी अशी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे की मी असा केलेला आहे। आपले शेतीप्रधान देश असल्यामुळे हिरव्या रंगाचं खूप महत्त्व आहे, आणि नवरी पण हिरव्या रंगाच्याच कपडे वगैरे घालते। नमस्कार मैत्रिणींनो, आज नवरात्रीतील 5वी माळ आणि रंग आहे हिरवा। मी जसं वेअर केलेलं आहे बघा, या रंगाचे पण फार महत्त्व आहे आणि मी ते तुम्हाला सांगणार आहे। पहिल्यांदा एक देवीचं स्तोत्र म्हणूया आपण। जय जय आदि कुमारिके, जय जय मूलपीठ नायिके, सकल सौभाग्यदायिके, जगदंबिके मूलकृतिके। बघा, मी तुम्हाला हिरव्या रंगाचं महत्त्व सांगणार आहे, किंवा मग आज देवीचं कोणतं रूप आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। स्कंद माता मातृत्व करुणा आणि जबाबदारीचे प्रतीक आहे। दैनंदिन जीवनातही आपली जबाबदारी पार पाडणे हेच खरे यश आहे। कुटुंबासाठी वेळ देणे, त्यानंतर कामात प्रामाणिक राहणे, समाजासाठी योगदान देणे। खरी प्रगती ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्या कल्याणासाठी असते। स्कंदमाता ही मातृत्व प्रदान करणारी आहे आणि दयाळू आहे आणि जबाबदारीने प्रतीक आहे। म्हणजे आपण फक्त आपल्या मुलांसाठीच नाही तर सगळ्यासाठीच आपण स्त्री ही प्रेम व्यक्त करणारी आहे, हे इथं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे। आणि या हिरव्या रंगाचं महत्त्व जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। बघा, मी असा लुक परिधान केलेला आहे। तुम्हाला कसं वाटतोय तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा।